नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 5 मिनिट इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश बोलताना गेटचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की टू गेट म्हणजे काय, तर गेट म्हणजे मिळणे। जसं की आय गॉट मनी, मला पैसे मिळाले, आय गॉट अ जॉब, मला काम मिळालं, मला नोकरी मिळाली। तर मी मुख्य क्रियापद म्हणून गेटचा एक वापर असतो तो एक सांगणार आहे। दुसरा आहे फ्रेझल वर्ब, त्याच्यानंतर अजून एक आहे की गेट म्हणजे होणे, बनणे, कोणाकडून तरी काम करून घेणे। या तीन प्रकारचा आपण बघणार आहोत। तर पहिला आहे फ्रेझल वर्ब। तर फ्रेझल वर्ब पहिले काय असतं ते समजून घेऊया। वर्बच्या सोबत जर आपण ॲडजेक्टिव्ह त्याच्यानंतर ॲडवर्ब वगैरे इतर शब्द जोडले तर आपण नवीन फ्रेझल वर्ब बनवत असतो। तर गेट इन म्हणजे आत ये, गेट आउट म्हणजे बाहेर जा, गेट अवे म्हणजे दूर राहा। तर या ठिकाणी गेटचा मिळणे हा अर्थ न राहता त्याचा नवीन अर्थ तयार होतो, याला म्हणतात फ्रेझल वर्ब। तर गेट हे असं एक वर्ब आहे मित्रांनो, ते अनेक शब्दांसोबत वापरलं जातं। असे खूप कमी वर्ब आहेत की इंग्लिशमध्ये आपल्याला, जसं की ईट आहे की नाही, तर ईट म्हणजे खाणे, परंतु ईटचं फ्रेझल वर्ब कमी बनतं, त्या तुलनेत गेटचे खूप जास्त बनतात। तर पहिला प्रकार आहे फ्रेझल वर्ब। दुसरा प्रकार आहे, तर दुसऱ्या प्रकारामध्ये गेटचा अर्थ होतो घेणे, पोहोचणे, बनणे, आणणे किंवा एखादे काम करून घेणे। तर याच्यावर सुद्धा आपण उदाहरणं बघणार आहोत। आणि तिसरा प्रकार म्हणजे मुख्य क्रियापद म्हणून वापर। तर क्रियापदाचा मुख्य क्रियापद म्हणून गेटचा सुद्धा वापर होतो। जसं आपल्याला माहिती, क्रियापदाचं मूळ रूपला आपण टू लावतो, टू गेट, गॉट, गॉट, याला आपण गॉटन सुद्धा अमेरिकन इंग्लिशमध्ये गॉटन पण करतात, पण आपण गॉट म्हणूया। गेट्स अँड गेटिंग, सो गेट, गॉट, गॉट, गेट्स अँड गेटिंग। याच्यामध्ये आपण नॉर्मल चार्टमध्ये 12 वाक्य बघतो, त्याच्यानंतर तेच निगेटिव्ह, तेच व्हर्बल आणि पुन्हा निगेटिव्ह क्वेश्चनसुद्धा, असे 12 चौक 48 वाक्य आपण याच्या पद्धतीने बनवू शकतो। तर आजच्या भागामध्ये आपण या तीनही प्रकारांचे उदाहरणं बघूया लगेच। तर मित्रांनो, पहिलं उदाहरण आहे या ठिकाणी उठणे, तर त्याला आपण गेट अप म्हणतो। जसं की आय गेट अप ॲट 6 एव्हरी डे। आत येणे किंवा चढणे, तर त्याला आपण म्हणतो गेट इन। तर त्याला आपण वाक्य म्हणूया की प्लीज गेट इन, म्हणजेच काय की आत या। ठीक आहे, आय गेट अप अर्ली ॲट 6 एव्हरी डे, मी दररोज सकाळी 6 वाजता उठतो, या पद्धतीने। त्याच्यानंतर आहे बाहेर जाणे। बाहेर जाण्याला आपण म्हणूया गेट आउट। हे सुद्धा आपण फ्रेझल वर्ब आहे, गेट आउट। गेट आउट ऑफ द रूम, खोलीच्या बाहेर जा। त्याच्यानंतर आहे वाहनामध्ये, एखाद्या वाहनामध्ये जर बसायचं, चढायचं असेल तर गेट ऑन म्हणतो आपण। सो गेट ऑन द बस, बसमध्ये चढ किंवा बसमध्ये बस। वाहनातून उतरणे, गेट ऑफ, गेट ऑफ द बस हिअर, इथे बसमधून उतर। परत ये, गेट बॅक, आय विल गेट बॅक सून, मी लगेच परत येतो। दूर जाणे किंवा निसटणे, त्याला आपण गेट अवे म्हणतो। लेट्स गेट अवे फ्रॉम हिअर, चला आपण इथून जाऊया किंवा निघूया, किंवा चला आपण इथून दूर जाऊया। किंवा एखाद्यासोबत चांगले संबंध असणे, तर त्याला आपण गेट अलॉंग म्हणतो। आय गेट अलॉंग विथ हिम, माझे त्याच्यासोबत चांगले संबंध आहेत। मित्रांनो, हे सगळे फ्रेझल वर्ब आहेत गेटच्या सोबत येणारे। एखाद्या गोष्टीतून सावरणे, त्याला आपण म्हणतो गेट ओव्हर। शी गॉट ओव्हर हर फिअर, तर ती भीतीपासून सावरली, ती भीतीपासून सावरली। यशस्वीपणे पार करणे, गेट थ्रू, त्याला आपण म्हणतो गेट थ्रू। आय गॉट थ्रू द एक्झाम, मी परीक्षा यशस्वीरित्या पार केली किंवा दिली। सामील होणे किंवा आत जाणे, त्याला आपण म्हणतो गेट इन टू। सो डोंट गेट इन टू ट्रबल, तर संकटात सामील होऊ नको किंवा संकटात पडू नको। टाळणे किंवा बाहेर पडणे, गेट आउट ऑफ, गेट आउट ऑफ। सो ही गॉट आउट ऑफ द मीटिंग, त्याने तो मीटिंगमधून बाहेर पडला किंवा त्याने मीटिंगला टाळले। ही गॉट आउट ऑफ द मीटिंग, या ठिकाणी गेटचं गॉट वापरलेलं आहे, पास्ट टेन्समध्ये वापरलेलं आहे। त्याच्यानंतर आहे कसे तरी निभावणे, त्याला आपण म्हणतो गेट बाय। सो वी कॅन गेट बाय विथ लेस मनी, आम्ही कमी पैशामध्ये निभावू शकतो। वी कॅन गेट बाय विथ लेस मनी। फिरणे किंवा इकडे तिकडे जाणे, त्याला आपण म्हणतो गेट अराउंड। सो आय गेट अराउंड बाय बस,
मी बसने जातो किंवा मी बसने इकडे तिकडे फिरतो. त्याच्यानंतर आहे एकत्र येणे. त्याच्यासाठी आपण म्हणतो गेट टुगेदर. सो लेट्स गेट टुगेदर धिस संडे. या रविवारी आपण एकत्र येऊया. चला आपण एकत्र येऊया या रविवारी. त्याच्यानंतर आहे पुन्हा संपर्क करणे. गेट बॅक टू. सो आय विल गेट बॅक टू यू सून. मी तुमच्याशी पुन्हा संपर्क करेल लवकरच. पुढचं आहे च्यापासून सुटका करणे. गेट रीड ऑफ. तर ही पण एक महत्त्वाची फ्रेज आहे मित्रांनो. फ्रेझल वर्ब म्हणू शकतो. गेट रीड ऑफ स्मोकिंग है ना. तर तू तुझ्या स्मोकिंगच्या सवयीपासून लवकर मुक्त हो. तर त्याला आपण हे सांगू शकतो मित्रांनो. गेट रीड ऑफ म्हणजे च्यापासून सुटका करणे. प्रगती करणे. गेट अहेड. शी वर्क्स हार्ड टू गेट अहेड. तर ती कठीण मेहनत करते पुढे जाण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी. खाली उतरणे किंवा बसणे. गेट डाऊन. सो गेट डाऊन फ्रॉम द टेबल. तर टेबलावरून खाली उतर असं आपण म्हणतो. सो त्यासाठी आपल्याला गेट डाऊन. तर हे सगळे आहेत मित्रांनो फ्रेझल वर्ब. तर दुसरा आता आहे मित्रांनो घेणे, पोहोचणे, बनणे, आणणे, एखादे काम करून घेणे. गेटचा अर्थ होतो. त्या अर्थाचे आपण वाक्य बघूया. तर पहिलं आहे या ठिकाणी मिळवणे किंवा घेणे. गेट म्हणजे मिळवणे किंवा घेणे. गेट सम वॉटर है ना, की पाणी आण. आय गॉट अ न्यू फोन. मला नवीन फोन मिळाला किंवा मी नवीन फोन घेतला. किंवा मला पाणी घे. गेट सम वॉटर. असं या अर्थाचे वाक्य आपण म्हणतो. त्याच्यानंतर पोहोचणे. गेट या अर्थाने सुद्धा आपण गेट वापरतो. आय गेट टू स्कूल ॲट 8. मी 8 वाजता शाळेमध्ये पोहोचतो. होणे किंवा बनणे त्यालासुद्धा आपण गेट वापरतो. जसं की गेट अँग्री या ठिकाणी आहे. सो ही गॉट अँग्री है ना, तो रागावला. त्याला आपण ही गॉट अँग्री या पद्धतीने सुद्धा वापरतो. त्याच्यानंतर आहे शी गॉट टायर्ड. ती थकली. त्याच्यानंतर आहे डोंट गेट नर्वस. म्हणजे उदास होऊ नको किंवा वाईट वाटून घेऊ नको. या अर्थाने आपण गेट वापरतो. त्याच्यानंतर आहे आणणे. त्याच्यासाठी सुद्धा आपण गेट वापरतो मित्रांनो. कॅन यू गेट माय बॅग. तू माझी बॅग आणू शकतोस का. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी गेट वापरला आहे. इथं ब्रिंग सुद्धा आपण वापरतो मित्रांनो, पण गेट सुद्धा वापरतो त्या अर्थाने. एखादे काम करून घेणे. तर त्या ठिकाणी आपण गेट प्लस ऑब्जेक्ट प्लस V3 वापरतो. उदाहरणार्थ आय गॉट माय हेअर कट. मी माझे केस कापून आलो किंवा केस कापून घेतले. शी गॉट हर ड्रेस स्टिच्ड. तिने तिचा ड्रेस शिवून घेतला. म्हणजे कोणाकडून तरी काम करून घेतलेलं आहे या अर्थाचे वाक्य आहेत. आय नीड टू गेट माय फोन रिपेअर्ड. मला आता माझा मोबाईल किंवा फोन रिपेअर करून घ्यायचा आहे, घेण्याची गरज आहे. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने गेट गॉट अशा पद्धतीचा वापर केलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण गेटचे वेगवेगळे वापर पाहिले. आणि आता आपला आहे तिसरा प्रकार आणि तो आहे म्हणजे मुख्य क्रियापद. तर मुख्य क्रियापद म्हणून आपल्याला गेटचा वापर कसा करायचा ते आपण बघूया लगेच. आता पुढचे सगळे वाक्य मित्रांनो टेन्सच्या संदर्भामध्ये असणार आहेत, मुख्य क्रियापदच्या संदर्भामध्ये. जसं की त्याला पगार मिळतो. ही गेट्स सॅलरी. तिला पगार नाही मिळत. शी डझंट गेट सॅलरी. तर हे दोन्ही वाक्य मित्रांनो आपल्याला लक्षात आलं असेल की सिम्पल प्रेझेंटमध्ये आहेत. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि V1ला इथं एस लागलेला आहे है ना. आणि शी डझंट गेट हे सुद्धा सिम्पल प्रेझेंटचं निगेटिव्ह वाक्य आहे. तुला पगार मिळेल हे सुद्धा सिम्पल फ्युचर यू विल गेट सॅलरी. मला पगार मिळाला सिम्पल पास्ट आय गॉट सॅलरी. तर हा टेन्सचा उपयोग आपण इथं केलेला आहे. तर हा तिसरा प्रकार आहे. पहिला आपण बघितलं फ्रेझल वर्ब, त्याच्यानंतर गेटचे विविध अर्थ आणि आता हा तिसरा प्रकार म्हणजे काळानुसार वाक्य. पुढचं वाक्य आहे तुला वेळेवर पगार मिळतो का. डू यू गेट सॅलरी ऑन टाईम. डू यू गेट सॅलरी ऑन टाईम. तुला पगार नाही मिळत का. डोंट यू गेट सॅलरी. तर ह्यालाच आपण मित्रांनो नॉट वापरला आहे. डोंट यू गेट सॅलरी. बघा डोंट यू गेट सॅलरी, परंतु अर्थ थोडा बदलला निगेटिव्ह. तुला वेळ नाही मिळत का. डोंट यू गेट टाईम. डोंट यू गेट टाईम. तुला काम नाही मिळत का. डोंट यू गेट जॉब. तुला नोकरी नाही मिळत का. डोंट यू गेट जॉब. तर ह्या पद्धतीने मित्रांनो हे वाक्य तुम्हाला वारंवार बोलून सराव करायचा आहे. चला बघूया पुढचं वाक्य. त्याला काम मिळाले. ही गॉट अ जॉब. तिला काम नाही मिळाले. शी डिडंट गेट जॉब. तर या ठिकाणी मी चुकून डझंट लिहिलं होतं. म्हणजेच काय, जर शी डझंट
गेट जॉब असं जर म्हटलं तर तिला काम नाही मिळत, तिला काम नाही मिळत, हे या ठिकाणी मिळत, तिला काम नाही मिळत. ठीक आहे, इतकंच वाक्य आहे. सो शी डझंट गेट जॉब आणि शी डिडंट गेट नाही मिळतचं मिळाले. तर या पद्धतीचा तो फरक आहे. रामला पैसे मिळाले का? डिड राम गेट मनी? तुला काय मिळालं? व्हॉट डिड यू गेट? तुला काय मिळालं? व्हॉट डिड यू गेट? आणि तुला का मिळालं असेल तर तुला का मिळालं? व्हॉटच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं असेल? व्हाय डिड यू गेट? तुला का मिळालं? व्हाय डिड यू गेट? तर अशा पद्धतीने मित्रांनो काळानुसार आपण अनेक वाक्य करू शकतो. चला बघूया पुढचं वाक्य. तुला मिळालं का? डिड यू गेट? डिड यू गेट? तुला मिळतं का काहीतरी? डू यू गेट समथिंग? डू यू गेट समथिंग? त्याला का नाही मिळत? व्हाय डझंट ही गेट? व्हाय डझंट ही गेट? तिला का नाही मिळालं? व्हाय डिडंट शी गेट? या ठिकाणी त्यालाही, तिला असेल तर शी. पुढचं आहे तुला कसं मिळालं? हाऊ डिड यू गेट? तुला हा व्हिडिओ कुठून मिळाला? फ्रॉम वेअर डिड यू गेट धिस व्हिडिओ? फ्रॉम वेअर डिड यू गेट धिस व्हिडिओ? है ना. तर तुला कुठून मिळाला असेल तर फ्रॉम वेअर डिड यू गेट? तुला कुठे मिळाला असेल तर वेअर डिड यू गेट? तुला कुठून? फ्रॉम वेअर. कुठे असेल तर वेअर, कुठून असेल तर फ्रॉम वेअर. अँड डिड यू गेट, बघा डिड यू गेट आहेच आपल्याकडे, परंतु आधी शब्द नंतर शब्द जोडले की वाक्य आपल्याला मोठं बनवता येतं. त्याच्यानंतर आहे त्याला पैसे मिळाले आहेत, हे आहे प्रेझेंट परफेक्ट. ही हॅज गॉट मनी. त्याच्यानंतर आहे तुला सुद्धा पैसे मिळतील. सो यू विल ऑल्सो गेट मनी. यू विल ऑल्सो गेट मनी. त्याच्यानंतर आहे तुला का नाही मिळालं? व्हाय डिडंट यू गेट? व्हाय डिडंट यू गेट? त्याला कुठे मिळाली किंवा त्याला कुठे मिळाले? वेअर डिड ही गेट? त्याला नोकरी कुठे मिळाली? वेअर डिड ही गेट द जॉब? तर या पद्धतीने मित्रांनो आज आपण 50 वाक्य पूर्ण केलेली आहेत याच्यामध्ये गेटच्या संदर्भामध्ये. तर गेटचे वाक्य तुम्हाला ह्या पद्धतीने वापर करायचा आहे मित्रांनो इंग्रजी बोलताना. तर अशा पद्धतीने आपण भेटूया पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.